नमस्कार, मी आरती कुलकर्णी। लोकशाही विशेष मध्ये आज आपण पुन्हा एकदा बघणार आहोत मराठा आरक्षणाच्या बद्दल। मराठा आरक्षणाला राज्य सरकारने वैध ठरवलेलं होतं, पण 9 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आणि सगळ्याच प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडल्या। 2020 ते 21 या वर्षामध्ये शिक्षण आणि त्याबरोबरच सरकारी नोकरी यासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाहीये आणि यामुळेच मराठा समाज मोठ्या प्रमाणात आंदोलक झालेला आहे, आक्रमक झालेला आहे। राज्यभरामध्ये आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहेत आणि त्याच वेळेला सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठका सुद्धा सुरू आहेत। आता जर हे प्रकरण घटनापीठाकडे गेलेलं आहे तर घटनापीठाच्या समोर मराठा आरक्षणाबद्दल काय युक्तिवाद करायचा यासाठी सरकार कायदेतज्ञांशी सुद्धा चर्चा करतंय। या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत। आपल्या बरोबर मराठा आरक्षणचे याचिकाकर्ते विनोद पाटील आहेत, त्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विद्या चव्हाण आहेत, माजी महाधिवक्ता श्रीहरी आणे यांच्याकडून आपण आरक्षणाच्या बद्दलची कायदेशीर बाजू समजून घेणार आहोत आणि त्याबरोबरच भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट हे सुद्धा आहेत। या सगळ्यांशी आपण बोलणार आहोत, पण त्या चर्चेच्या आधी मराठा आरक्षणाबद्दलचा रिपोर्ट बघूया। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मराठा आरक्षणाच्या बद्दल काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली आणि मराठा आरक्षणाच्या बद्दल 2 ते 3 दिवसांमध्ये निर्णय घेऊ असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं। त्याबरोबरच भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की भाजप असेल किंवा केंद्र सरकार असेल मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये नाहीये। याबद्दल जे काही कायदेशीर पर्याय पडताळता येतील ते सगळे आम्ही पाहणार आहोत। याबद्दलच नेमक्या काय घडामोडी घडल्या ते आपण बघणार आहोत। आम्ही उद्या किंवा परवा हा निर्णय जाहीर करू आणि त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयात जाण्याचं सुद्धा कोणत्या दिशेने जायचं, काय करायचं या विविध सूचना ज्या काही आलेल्या आहेत त्याच्या सगळ्या कायदेशीर बाबी तपासून सर्व ज्येष्ठ विधितज्ञांशी बोलून सरकार पुढचं पाऊल टाकेल। 2 दिवसात मराठा समाजाला न्याय मिळणार। जे एवढी वर्ष झालं नाही ते 2 दिवसात होणार। मराठा समाजाच्या आरक्षणावर 2 दिवसात उपाययोजना करणार अशी ग्वाही खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेली आहे। मराठा समाजाचे नेते, विरोधी पक्षनेते आणि सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय जाहीर केला। त्यानंतरही मराठा समाज आंदोलन करतोय। याचाच अर्थ मराठा समाजाचा सरकार सकट कुणावरही विश्वास नाहीये का? मराठा आरक्षण हा आता अत्यंत गंभीर झालेला प्रश्न आहे। या प्रश्नावरती महाराष्ट्रातील मराठा समाजाचं जनमानस पूर्णपणे बिघडलेलं आहे। समाज अस्वस्थ आहे। अस्वस्थतेचा बांध कधीही फुटू शकतो। मराठा आरक्षण आमच्या हक्काचं मराठा आरक्षणासाठी विरोधी पक्ष सरकार सोबत आहे अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनीही दिलेली आहे। राज्याचा हा विषय आहे। राज्यात याच्यात जे काही मदत पाहिजे ते करू आणि पुढे या विषयातही केंद्राची मदत लागली तर आम्ही नक्की ती देऊ। गेल्या अनेक वर्षात अनेक समित्या नेमल्या, अनेक अहवाल आले, विधिमंडळात ठरावही झाले, तरीही सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण का टिकू शकत नाही असा सवाल मराठा समाजाचा आहे। तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण चालतं, मग महाराष्ट्रात 52% आरक्षण का टिकू शकत नाही याकडे मराठा समाज लक्ष वेधतोय। त्यामुळे राज्यात आता मराठा आरक्षणासाठी आंदोलनं सुरू झालेली आहेत। आता सरकारकडे काही तास शिल्लक आहेत। आता मराठा आरक्षण टिकवण्यासाठी तसंच मराठा समाजासाठी सरकार काय करणार? जे एवढ्या वर्षात झालं नाही ते सरकार केवळ 2 दिवसात देणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज। आपण पाहिलं, मराठा आरक्षणासाठी आंदोलनं झाली, अनेक वर्ष हे आंदोलन सुरू आहे आणि आता सरकार म्हणतंय आम्ही 2 ते 3 दिवसामध्ये या सगळ्या कायदेशीर प्रक्रियेबद्दल निर्णय घेऊ। मराठा आरक्षण खरंच शक्य आहे का या राज्यामध्ये असा प्रश्न मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा पडलेला आहे। आपण याबद्दलच पहिल्यांदा मराठा आरक्षणचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्याकडे जाऊया।
विनोद पाटील, तुम्ही पाहिलात सर्वपक्षीय नेते असे सांगतायत की आम्ही मराठा समाजाच्या बाजूने आहोत, आरक्षण मिळवून देण्यासाठी जी काही कायदेशीर लढाई लढावी लागेल ती आम्ही लढू. एक याचिका करते म्हणून तुम्हाला काय वाटतं, आता कायदेशीर लढाईचं स्वरूप कसं असायला हवं? निश्चित मराठा समाजाला अशी अपेक्षा होती की ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणावर स्थगिती आली तर त्यावर ताबडतोब विधी तज्ञांची चर्चा होऊन राज्य सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टामध्ये याच्यामध्ये धाव घेणं गरजेचं होतं. राज्य सरकारने जनता दरबार न भरवता वकिलांचा ऍडव्होकेटांचा दरबार त्या ठिकाणी भरावा व वेगळ्या वेगळ्या तज्ञांकडून त्या ठिकाणी ओपिनियन घेऊन ते करायला पाहिजे होतं. परंतु तसं झालं नाही आणि आज 7-8 दिवस झाले अद्यापर्यंत राज्य सरकार कुठलाही ठोस लाईन ऑफ ऍक्शन प्लॅन घेऊन आमच्या समोर आलेलं नाही. एकीकडं आमच्या भावना तीव्र होत असताना एकीकडं थोडंफार रस्त्यावर उतरण्याचा आम्ही प्रयत्न करत असताना राज्य सरकारचे काही नेते, जबाबदार नेते आमच्यावर आरोप करतात की आम्ही कोणाच्या सामन्यावरून करतोय. प्रश्न आम्हाला असा आहे की सुप्रीम कोर्टाने जर स्थगिती दिली तर ती स्थगिती तुम्हाला उठवावं लागेल का नाही? जर ती स्थगिती तुम्हाला उठवायची नसेल तर दुसरा पर्याय काय आहे हा राज्य सरकारने आम्हाला द्यावा. तर राज्य सरकार पर्याय देणार नसेल, राज्य सरकार सुप्रीम कोर्टातही जाणार नसेल आणि आम्ही जर आमच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरत असो आणि आमच्यावर चुकीचे आरोप होत असतील तर हे काही योग्य नाही. त्यामुळे राज्य सरकार गंभीर नव्हतं हे आम्ही मागच्या काळातही सांगितलेलं आहे. आजही आमचं म्हणणं आहे की राज्य सरकार जर गंभीर असेल तर त्यांनी तात्काळ कुठला ना कुठला प्लॅन आतापर्यंत जाहीर करायला पाहिजे होता. एवढंच नाही तर हे आरक्षण महाराष्ट्रातील 3,20,00,000 समाजासाठी होतं आणि याच्यातनं अनेक पिढी सामाजिक क्षेत्र सोडून ही पिढी जनतेच्या सेवेसाठी अधिकारी म्हणून शिक्षणासाठी. विनोद पाटील, तुमचा असा आरोप आहे की राज्य सरकार अजिबात गंभीर नाहीये, पण एकीकडे राज्य सरकार म्हणतंय की आम्ही सगळ्या कायदेशीर बाजू तपासतोय. माजी महाधिवक्ता श्रीहरी अणेंना आपण याबद्दल विचारूया. श्रीहरी अणे सर, तुम्ही असं म्हणालेला होतात की राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय की राज्य सरकार वटहुकूम काढू शकतं, पण मराठा आरक्षण वैध ठरवून आता कायदा झालेला आहे, त्यामुळे राज्य सरकारला वटहुकूम काढण्याचा अधिकार नाही. तुम्हाला काय वाटतं, यामध्ये कोणत्या कायदेशीर बाबी महत्त्वाच्या आहेत? वटहुकूम मला नाही वाटत काढता येईल, कारण सध्याचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये काही बदल करायचा असेल किंवा काही मॉडिफिकेशन करायचं असेल तरच वटहुकुमाचा प्रश्न येईल. सध्याचा कायदा पुन्हा दुसऱ्यांदा करता येत नाही, तो आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाने त्याला वैध मानलेला आहे. अशा स्थितीमध्ये वटहुकूम काढायला स्कोप नाही. मराठा आरक्षण कायम करण्याकरता काय करायला हवं हा खूप मोठा प्रश्न आहे. बरोबर. दूर काय करायला हवं याबद्दल मी एवढंच म्हणेन की हा ऑर्डर जो सुप्रीम कोर्टाने स्टेचा दिलेला आहे, हा ऑर्डर डिव्हिजन बेंचने दिलाय, म्हणजे 2 न्यायमूर्तींनी दिलेला आहे. त्या दोन्ही न्यायमूर्तींनी हे मॅटर कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे पाठवलं. बरोबर. ज्यात सर्वसाधारणपणे 5 न्यायमूर्ती बसतात. महाराष्ट्र सरकार पुढे पर्याय आहे की ते त्या 5 न्यायमूर्तींकडे अर्ज करू शकतील की आपण दिलेला स्टे उठवा. बरोबर. ही एक शक्यता आहे. याच्यामध्ये काय होईल असं आपण जर मला विचारत असाल तर माझं मत असं आहे की ज्या अर्थी 2 न्यायमूर्तींनी सर्व विचार करून स्टे दिला आणि लोकांची जी एक कल्पना आहे की स्टे म्हणजे पूर्ण स्थगनादेश आहे, ते तसं नव्हे. त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की ज्या ऍडमिशन्स ऑलरेडी झाल्या आहेत किंवा ज्यांना ऑलरेडी नोकऱ्या मिळालेल्या आहेत त्याच्यावर काही बंधन नाही. या पुढे करू नका, आम्ही डिसाईड करेपर्यंत. बरोबर आहे. पदव्युत्तर प्रवेश जे झालेले आहेत त्याला स्थगिती नाहीये, पण 11वीचे प्रवेश, कॉलेजचे प्रवेश बऱ्यापैकी लांबणीवर गेलेले आहेत. श्रीहरी अणे सर, इथे एक मुद्दा अजून मला तुम्हाला विचारायचा आहे, तो म्हणजे SC-BCचा. म्हणजे एखादा समाज सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे की नाही या आधारावर मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं, पण त्याच वेळेला 50% मर्यादा सुद्धा ओलांडली गेली आहे. ही 50% मर्यादा जी आहे तीच या आरक्षणामध्ये सर्वात अडचणीचा मुद्दा ठरली आहे का? 2-3 अडचणीचे मुद्दे, त्याच्यामध्ये प्रमुख मुद्दा कदाचित आपण 50% बद्दल बोलू शकू. दुसरा मुद्दा जो तुम्ही म्हणालात सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्डनेसचा आहे, SC-BC आपण म्हणालात, या दोन्ही मुद्द्यांबद्दल मी थोडक्यात सांगतो. माफ करा मी वेळ घेतोय आपला, पण थोडक्यात सांगतो.
50% आरक्षणाची मर्यादा ही पूर्वीपासून घालून दिल्या गेलेली आहे. बरोबर. ती काही प्रमाणात 60% नेता येते अशा तऱ्हेचेही काही निर्णय आहेत. तामिळनाडूचा निर्णय जो 60% पलीकडे त्यांचं आरक्षण गेलं आणि ते सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला नाही. ते एका विशिष्ट कायद्याच्या प्रक्रियेमुळे तसं घडलं. बरोबर. तामिळनाडूने त्यांचा कायदा घटनेच्या 9th शेड्यूल मध्ये टाकला. त्या शेड्यूल मध्ये गेलेल्या कायद्याला फंडामेंटल राईटचा चॅलेंज लागत नाही. महाराष्ट्र सरकार हे का करत नाही याचं उत्तर सरळ आहे. हे करण्याकरता तुम्हाला घटना दुरुस्ती करावी लागते जी पार्लमेंटमध्येच होते आणि ज्याच्यात लोकसभा आणि राज्यसभा या दोघांमध्ये 2/3 बहुमत लागतं. बरोबर. हे महाराष्ट्र सरकारला करण्याकरता किती खटाटोप करावा लागेल याचा एक विचार करा. दुसरं, हे जरी बहुमत मिळालं आणि 9th शेड्यूल मध्ये हा कायदा गेला तरी देखील या कायद्यावर आक्षेप जो आहे तो फक्त फंडामेंटल राईट्स म्हणजे आपल्या मूलभूत हक्कांचा आक्षेप कोर्ट ऐकणार नाही. त्या व्यतिरिक्त बाकी सगळे आक्षेप ते ऐकू शकतात. बरोबर. आणि इतर आक्षेप जे आहेत ते प्रचंड आहेत जे मुंबई हायकोर्टाने ग्राह्य नाही केले पण सुप्रीम कोर्टापुढे ज्याच्यामध्ये याचिका चालू आहे त्याच्यात ते मुद्दे रेज केलेले. आणि सर आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही जे मुद्दे सांगताय त्याच्यामध्ये एखादा समाज सामाजिक दृष्ट्या मागासलेला आहे की नाही, आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे की नाही हे ठरवावं लागेल. आणि आता घटनापीठाकडे जे हे सगळं प्रकरण गेल्यानंतर आता घटनापीठच मराठा समाजाबद्दलचा निर्णय देणार आहे. यामध्ये कोणते कोणते युक्तिवाद असू शकतात? मुख्यतः बेसिक युक्तिवाद त्याच्यात 2 आहेत. पहिला युक्तिवाद असा की तुम्हाला सोशल इकॉनॉमिक एज्युकेशनल कल्चरल बॅकवर्डनेस ठरवण्याकरता जे निकष लागतात त्या निकषांच्या बेसिसवर नुसतं ठरवता येत नाही की अमुक कल्चरली बॅकवर्ड आहे अमुक सोशली बॅकवर्ड आहे असं नाही करतायत. बरोबर. एक नागराज नावाचं जजमेंट झालं सुप्रीम कोर्टाचं. त्याच्यात नागराज जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की हा बॅकवर्डनेस ठरवण्याकरता इम्पेरिकल डेटा लागतो म्हणजे थोडक्यात संशोधन लागतं. बरोबर. त्याच्यात रिपोर्ट्स लागतात, त्याच्यात विचार लागतो, स्टॅटिस्टिक्स लागतं, त्याचा अनालिसिस करून ठरवावं लागतं की अमुक अमुक समाज हा कल्चरली ह्या कारणाकरता बॅकवर्ड आहे, सोशली अमुक अमुक कारणाकरता बॅकवर्ड आहे. हे काही प्रमाणात मराठा समाजाबद्दल झालेलं आहे, नाही असं नाही. बरोबर आहे. तुम्ही जो मुद्दा सांगताय तो आपण विनोद पाटील यांना सुद्धा विचारूया. विनोद पाटील, हा जो महत्वाचा मुद्दा आहे की मराठा समाज सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे हे आता घटनापीठापुढे सिद्ध करावं लागेल आणि यामध्येच महत्वाच्या अडचणी येत आहेत. आता मराठा संघटनांनी स्वतःचा स्वतंत्र वकील नेमावा, आम्ही सहकार्य करू असं काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सुद्धा म्हटलंय. तुम्ही कायदेशीर लढाईमध्ये सरकारला कोणत्या प्रकारची मदत करताय? मराठा समाजाने या अगोदरच वकील नेमलेले आहे आणि सन्माननीय आनेसाहेब बसलेले हे माझे वकील देखील त्या ठिकाणी ज्यावेळेस मागास आयोगाचा रिपोर्ट आला होता तो आम्ही ज्यावेळेस न्यायालयात स्वीकारला त्यावेळेस आनेसाहेब माझ्यासाठी त्या ठिकाणी हजर होते. माझा प्रश्न असा आहे की मराठा समाजाचा मागासलेला पण हे सिद्ध झालेला आहे. ज्यावेळेस जस्टिस गायकवाड साहेबांच्या समितीने आयोगाने हा रिपोर्ट तयार केला त्याच्यामध्ये सर्व डेटा त्या ठिकाणी घेण्यात आला. मग मराठा समाज उच्च शिक्षणामध्ये किती आहे, मराठा समाजाची घराची परिस्थिती कशी आहे, मराठा सामाजिकरित्या कसा मागासलेला आहे, शासकीय सेवेमध्ये किती आहे, सर्व डेटा त्या ठिकाणी उपलब्ध आहे. अगदी निवडणुकीच्या काळामध्ये जसं सकाळपासून संध्याकाळपर्यंत लाईन लावून मतदान होतं तसंच आमच्या मराठा समाजाने गावोगावी जाऊन हे पुरावे त्या ठिकाणी आयोगाला दिले आणि त्या आधारावर मराठा समाजाचा आरसा मिरर या ठिकाणी तयार झालेला आहे आणि तो रिपोर्ट आल्यानंतरच मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं आहे. नेमकं सुप्रीम कोर्टामध्ये काय घडलं की सुप्रीम कोर्टाच्या आदेशामध्ये एकीकडे न्यायालयाला मान्य आहे की याच्यामध्ये आम्ही जुन्या गोष्टीमध्ये बदल करणार नाही. इंदिरा साहनीचा खटला आलेला आहे. आमचं त्या ठिकाणी म्हणणं होतं की इंदिरा साहनी खटल्याचा मराठा आरक्षणाचा संबंध नाही आणि न्यायालय एकीकडे म्हणतं की अधिकार आम्हाला नाही आहे, घटनापीठाला आहे. जर न्यायालयाला अधिकार नसतील, हे अधिकार घटनापीठाला असतील तर न्यायालयाने स्थगिती कुठल्या आधारावर दिली. त्यामुळे हा सर्व जो काही पेच सोडवायचा असेल तर मराठा समाजाचं आरक्षण हे एका आयोगाच्या रिपोर्टवर आधारित आहे. तो रिपोर्ट आज अस्तित्वात आहे, हिमालयासारखं जिवंत आहे, उभा आहे आणि तो रिपोर्ट याचं वाचन किंवा याच्यातले सखोल अभ्यास जे काही जो रिपोर्ट आलेला आहे ते ज्यावेळेस आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये मांडू
त्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये निश्चित त्या ठिकाणची स्थगिती उठेल. कारण न्यायालयाने याच्यामध्ये स्थगिती उठेल असं तुम्हाला विश्वास आहे? आपण या चर्चेमध्ये आता विद्या चव्हाण यांना सुद्धा सहभागी करून घेऊया. विद्याताई, तुम्ही ऐकलत याचिकाकर्त्यांचं काय म्हणणं आहे. श्रीहरी अणे सरांनी कायदेशीर बाजू समजून सांगितलेल्या आहेत, पण या सगळ्या कायदेशीर पेचामध्ये मराठा संघटनांचा सरकारवर विश्वासच राहिलेला नाही. कायदेशीर बाजू जी काही लढवायला हवी आहे ती सरकार लढवत नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. एक सरकारच्या प्रतिनिधी म्हणून तुम्ही त्यांना काय सांगाल? कारण मराठा समाज या कोरोनाच्या संकटामध्ये सुद्धा अत्यंत आक्रमक झालाय. नाही, मला तुम्हाला एक सांगायचं आहे की त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी जी मीटिंग घेतली होती ती सर्व मराठा समाजांच्या प्रतिनिधींसोबत होती. स्वतः मुख्यमंत्री होते, अशोक चव्हाण होते, नंतर राष्ट्रवादीतर्फे आम्ही काही लोक होतो आणि सर्व संघटनांचे प्रमुख होते. आणि त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोणीही मराठी समाजाच्या प्रतिनिधींनी म्हणजे विरोधक सुद्धा त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की कोर्टामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे बाजू मांडलेली आहे, परंतु जसं मगाशी सांगितलं की हे घटनापीठाचा अधिकार होता आणि हा स्टे द्यायला नको होता. हे अत्यंत बरोबर आहे. आता तुम्ही जे वारंवार आरोप करतायत की सरकार बरोबर बाजू मांडत नाहीये किंवा सरकार ह्याबरोबर ती विषयावर गंभीर नाहीये, तर हे अशा प्रकारचे आरोप करणं खूप चुकीचं आहे. कारण जे फडणवीस सरकारने केलं होतं 5 वर्षात तेच आपण सत्तेवर आल्यानंतर लगेच एक 2 महिन्यामध्येच मार्चच्या अधिवेशनानंतर कोरोनाने भयंकर रूप धारण केलं आणि त्याही परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आपल्या वतीने अत्यंत चांगल्या प्रकारचे निष्णात असे ॲडव्होकेट्स आपण दिलेले होते. त्याच्यात रफिक दादा असतील, मनु सिंघवी असतील किंवा अनेक चांगले ॲडव्होकेट्स होते. हे सगळ्यांनी मान्य केलेले आहे. परंतु जो घटनापीठाचा अधिकार होता म्हणजे स्टे जर दिला नसता तर हा प्रश्न निर्माण झाला नसता, परंतु स्टे दिल्यामुळे सगळं मराठा समाज खूप अस्वस्थ आहे. पेरेंट्स असतील, विद्यार्थी असतील आणि हा स्टे नसता तर एवढा मोठा हे निर्माण झाला नसता. परंतु आता ही कालच मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलेले की आम्ही अत्यंत म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसजी यांना सुद्धा हे सुद्धा आले होते. बरोबर, ही सगळी बैठक झाली. विद्याताई, सरकार याच्याबद्दल गंभीर नाही असा आरोप आम्ही करत नाही आहोत, तर संघटनांचा आरोप आहे. पुन्हा एकदा आपण विनोद पाटील यांच्याकडे जाऊया, एक मुद्दा समजून घेऊया. विनोद पाटील, आता सरकारनं जी पोलीस मेगा भरतीची घोषणा केली आहे त्यामध्ये आता 13% जागा या मराठा समाजासाठी ठेवल्या जातील असं अनिल देशमुख म्हणालेले आहेत. याबद्दलच्या कायदेशीर बाजू तपासू असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलंय. मग जोपर्यंत आरक्षणावरची स्थगिती उठत नाही तोपर्यंत राज्य सरकारने काढलेले हे पर्याय तुम्हाला मंजूर आहेत का? निश्चित हे आम्ही मान्य करू शकत नाही. त्याची कायदेशीर अडचण आम्ही सांगतो. एक वेळ जर सुप्रीम कोर्टाने एखाद्या कायद्याला स्थगिती दिली आणि सांगितलं की आजपासून हा कायदा लागू करू नका आणि एकीकडे राज्य सरकारने त्या जागा जर राखीव ठेवल्या आणि पुढची भरती जर केली तर त्याचा उपयोग मराठा समाजाला होणार नाही. याचा उलट जे लोक मराठा आरक्षणाला विरोध करतायत कदाचित ते आमच्या राज्याचे मुख्यमंत्री, आमच्या राज्याचे गृहमंत्री यांच्या विरोधात कंटेम्प्ट सुद्धा ते सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो. आणि मराठा आरक्षणच्या ह्या प्रक्रियेमध्ये फक्त केवळ आश्वासन देण्याकरिता चुकीचा पर्याय कृपा राज्य सरकारने देऊ नये. एकीकडे ज्यावेळेस बेसिक स्ट्रक्चर माननीय सुप्रीम कोर्टाने स्थगित केलेला आहे त्याच्यामधला रकाना मराठा आरक्षणाचा काढून टाकलेला आहे ते तुम्हाला राखीव ठेवता येत नाही. त्या जागा इक्वली तुम्हाला डिस्ट्रीब्यूट त्या ठिकाणी करावं लागतील असं मी नाही कायदा म्हणतो. असं असताना परत गुंता वाढवायचा आणि आम्हाला खोटे आश्वासन द्यायचे. बरं, समजा 2 मिनिटांसाठी या जागा राखीव राहिल्या आणि मग विनोद पाटील नावाचा एक विद्यार्थी ज्याला पोलीस व्हायचंय, प्रभू भालेकर नावासारखा एक विद्यार्थी त्याला पोलीस व्हायचंय, अशांचं वय तुम्ही कुठून आणणार आहे? 1 वर्ष जर न्यायालयाचा निकाल लागला नाही त्यानंतर त्याची वयाची एलिजिबिलिटी त्या ठिकाणी ठरणार नाही. असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारला हात जोडून आमची विनंती आहे, कृपया गुंता वाढवू नका. जे असेल ते स्पष्ट सांगा, जे पर्याय देता येत असेल ते स्पष्टपणे सांगा आणि सुप्रीम कोर्टाला विनंती करा तात्काळ स्थगिती उठवा. आणि एक प्रयत्न सुप्रीम कोर्टाचा होऊ द्या ना, लागू द्या 8-15 दिवस, तोपर्यंत भरती बाजूवर राहू द्या. काय घाई आहे? इतक्या वर्ष तुम्ही केलं नाही. सुप्रीम कोर्टात तुम्ही स्टेटमेंट केलं. बरोबर, विनोद पाटील, तुमचा मुद्दा कळलेला आहे. मराठा आरक्षणाबद्दल राज्य सरकारचं काय स्पष्ट धोरण आहे त्याबद्दल राज्य सरकारनं जाहीर करावं अशी तुमची मागणी आहे. अजूनही कायदेशीर गुंते यामध्ये आहेत. सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानंतर आता प्रकरण घटनापीठाकडे आहे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी असंही म्हटलेलं आहे की स्थगिती उठवू शकतो
सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी सुरूच राहील. आपल्यासोबत माजी महाधिवक्ता श्रीहरी आणे सर आहेत. आपण त्यांच्याकडे पुन्हा एकदा जाणार आहोत. आणे सर, मगाशी तुम्ही तामिळनाडूचं उदाहरण दिलं. तामिळनाडूमध्ये मागासवर्गीयांची संख्या जास्त आहे आणि त्यामुळे त्यांनी 50% मर्यादा ओलांडताना घटना दुरुस्ती केली. अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये राज्य सरकार घटना दुरुस्ती करू शकतं का हा पूर्ण निर्णय आता घटनापीठाच्या निर्णयावरच अवलंबून असेल? पण त्याला वेळ लागतो. पार्लमेंटमध्ये ते जाईल. पार्लमेंटच्या दोन्ही हाऊसेसमध्ये 2/3 मेजॉरिटीनी ते पास व्हावं लागेल. बरोबर. विचार करायला किती वेळ लागेल. हे काही तात्कालिक स्वरूपाचं सोल्युशन नाहीये. आणि समजा हा पास जरी झाला तरी देखील याचा एकच अर्थ आहे की फंडामेंटल राईट कोणाचे मारले जात आहेत हा चॅलेंज सुप्रीम कोर्ट ऐकणार नाही. पण याच्या व्यतिरिक्त ऍटलिस्ट 2 ते 3 प्रमुख संवैधानिक चॅलेंजेस आहेत, कॉन्स्टिट्युशनल चॅलेंजेस आहेत, जे सुप्रीम कोर्टाला तरी देखील ऐकावे लागतील. म्हणजे जरी 9th शेड्यूल मध्ये कायदा घातला असता तरी देखील भांडण टळलं नसतं. दुसरे चॅलेंजेस कोणते? तर सर्वात मोठा चॅलेंज हा की महाराष्ट्र सरकारला असा नवीन वर्ग निर्माण करता येतो का? शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब हे घटनेत निर्माण केलेले वर्ग आहे. ओबीसी हा वर्ग महाराष्ट्र किंवा इतर राज्यांमध्ये सोशल, कल्चरल, इकॉनॉमिक बॅकवर्डनेसने निर्माण केलेला आहे. पण मराठा हा वर्ग निर्माण करणं हा उद्या मुसलमान वर्ग निर्माण करणं किंवा ब्राह्मण वर्ग निर्माण करणं किंवा असे वर्ग निर्माण करण्याच्या स्थितीत येणारी गोष्ट आहे जे घटनेत बसू शकत नाही. ही एक आर्ग्युमेंट कोर्टापुढे आहे. ही मोठी आर्ग्युमेंट आहे. मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की हा पूर्ण प्रश्न तेव्हाच टळू शकला असता जेव्हा महाराष्ट्र गेल्या आधीच्या सरकारने मराठ्यांच्या करता वेगळा वर्ग न निर्माण करता ओबीसी मध्ये मराठ्यांना जर घेतलं असतं तर हा सगळा प्रश्नच उद्भवला नसता. आपण भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांना विचारूया. भालचंद्र शिरसाट, श्रीहरी आणे सरांनी जो आत्ता मुद्दा उपस्थित केलेला आहे की मराठा समाजासाठी एक वेगळं आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला, याऐवजी ओबीसीमध्ये जर मराठ्यांचा अंतर्भाव करता आला असता तर हे सगळे कायदेशीर पेच निर्माण झाले नसते. तुमच्या सरकारनं त्यावेळेस मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केले, मराठा आरक्षण वैध ठरवलं. आता या कायदेशीर लढाईबद्दल आणि आणे सरांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आणे साहेब कायद्याचे तज्ञ आहेत. ते फक्त कायद्याचा विचार करतायत, समाजाचा विचार करत नाहीत किंवा सामाजिक स्थितीचा विचार करत नाहीत. ते म्हणतील कायद्यासमोर सगळे समान आहेत, मराठ्यांना जर आरक्षण द्यायचं तर ओबीसी मध्ये टाका. परंतु त्यावेळेला आपल्याला आठवत असेल ओबीसी समाजाची जी प्रचंड आंदोलनं होती, जो ओबीसी समाज 50% पेक्षा जास्त आहे लोकसंख्येने, 52% आहे, त्याला आता केवळ 27% आरक्षण आहे. हे आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात अपुरं आहे. त्यामुळे ओबीसीच्या घटकांमध्येच आरक्षण देऊन मराठ्यांना त्यात इन्क्लूड करून उर्वरित ओबीसी वरती अन्याय करू नका, ही समस्त ओबीसी समाजाने घेतलेली जी भूमिका होती आणि ओबीसी समाजाच्या तीव्र भावना होत्या, त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी मध्ये इन्क्लूड करणं शक्य झालं नाही, किंबहुना ते करणं योग्य ठरणार नाही. तशी मागणी मराठा समाजाने ही कधीही केलेली नाही. मराठा समाजाने आम्हाला आरक्षण द्या, दुसऱ्याचे काढून द्या, किंवा दुसऱ्याच्या आरक्षणामध्ये आमचं आरक्षण घुसवा असं कधीही म्हटलेलं नाही. आणि म्हणून केवळ कायद्याचा विचार न करता समाजाच्या भावना यांचा, समाजाची स्थिती, आर्थिक स्थिती, शैक्षणिक स्थिती याचा विचार करून घटनेच्या चौकटीत बसणारच आरक्षण. बरोबर, घटनेच्या चौकटीत बसणारं आरक्षण तुमच्या सरकारनं दिलं होतं. याबद्दल आपण राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्याताईंना विचारूया. विद्याताई, जेव्हा आधीच्या सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं त्याच वेळेस आरक्षणाच्या निमित्तानं ओबीसी विरुद्ध मराठा असा एक संघर्ष राज्यामध्ये सुरू झाला आणि म्हणूनच मराठा समाजाचे प्रतिनिधी असं म्हणतात की सरकार आरक्षणाबद्दल गंभीर नाहीये, पण या दोन गटांमध्ये भांडणं लावून देण्याचा त्यांचा उद्देश आहे. तुमचं याबद्दल काय मत आहे?
मला स्पष्ट सांगायचंय की जर केंद्र सरकारला आरक्षण द्यायचं असेल तर ते आजही देऊ शकतात, त्यांच्याकडे मेजॉरिटी आहे. आता ओबीसीमध्ये मराठ्यांना आरक्षण द्या म्हणजे मराठ्यांचे आणि ओबीसींचे भांडण लावून द्यायचे हे प्रकार ताबडतोब बंद झाले पाहिजे. मला असं वाटतं की 9 शेड्यूल मध्ये म्हणजे जसं आपल्याला माहितीये की इकॉनॉमिकली बॅकवर्ड म्हणजे ईडब्ल्यूएसच्या लोकांना कुठलीही मागणी नसताना 10% आरक्षण हे मोदी सरकारने दिलेलं आहे, आपण बघितलेलं आहे. तर आता 9 शेड्यूल मध्ये जर मराठा आरक्षणाला टाकलं तर कोर्टांचा प्रश्नच येणार नाही ना. त्यामुळे घटना दुरुस्ती काय असेल किंवा 2/3 मेजॉरिटी जे आणे साहेबांनी सांगितलं तर ते संसदेमध्ये भाजप सरकारची मेजॉरिटी आहे, त्यांनी जर ठरवलं तर आणू शकतायत. परंतु ते तसं करायच्या ऐवजी दुसराच काहीतरी गोंधळ घालायचा आणि राज्य सरकार काहीही करत नाही असं भासवायचं, तर हे ताबडतोब थांबवलं पाहिजे. विद्याताई, गंभीर आरोप तुम्ही भाजपवर करताय. कालच देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की केंद्र सरकार याबद्दल गंभीर आहे, पण तुम्ही केंद्र विरुद्ध राज्य अशी जर सगळी लढाई यामध्ये असेल तर मग नेमकं मराठा समाजाने करायचं काय? त्यांच्या मागण्यांचा विचार कुणी करायचा? मला पूर्ण करू द्या. जसं इकॉनॉमिकली बॅकवर्ड सेक्शनला आरक्षण दिलं ना, दिलं की नाही दिलं, 9 शेड्यूल मध्ये टाकूनच दिलं ना, पण तसं मराठा आरक्षण द्यायचं असेल तर आज 9 शेड्यूल मध्ये टाकून मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं. आणि ही पूर्णपणे केंद्राची जबाबदारी आहे. राज्याला केंद्र स्वतः काही करत नाही, पण भासवतं असं की राज्य सरकार काही करत नाही. आता आम्ही सगळेजण विरोधी पक्षाला एकत्र घेऊन हा प्रश्न सोडवायचा म्हणतोय, पण कोर्टाचं सारखं कोर्टामध्ये असं झालं, कोर्टामध्ये तसं झालं. तर आता जवळजवळ 28 राज्यांमध्ये हे आरक्षणाची मागणी आहे आणि तामिळनाडू सारख्या राज्यांमध्ये 69% वर आरक्षण झालेलं आहे. त्यामुळे तिथे 28 वर्ष हे प्रलंबित आहे ना, त्यामुळे हे 9 शेड्यूल मध्ये जर टाकलं तर मराठ्यांना आज आरक्षण मिळू शकतं. केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, मेजॉरिटी मध्ये आहे, तर केंद्राने हे करून द्यावं. आपण एकदा भालचंद्र शिरसाटांकडे जाऊया. भालचंद्र शिरसाट, केंद्र सरकारच यासाठी प्रयत्न करत नाहीये असं राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आरोप आहे. तुम्ही याच्यावर काय सांगाल? तुमच्या सरकारनंच मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि आता ते घटनेच्या चौकटीत अडकलंय. अतिशय नम्रपणे मी सांगू इच्छितो, माझं 2 मिनिटं न इंटरप्ट करता ऐकून घ्या. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या, ज्येष्ठ नेत्या, आमदार राहिलेल्या आहेत, त्या जर अशी उथळ विधानं करत असतील तर मला वाटतं हा मराठा समाजाला भडकवण्याचा जो डाव आहे तो इथेच क्लिअर होतोय. कारण ही घटना दुरुस्ती राज्य सरकारने केली आहे, हा कायदा राज्य सरकारने आणलाय आणि हा केंद्राचा त्याच्यात कुठलाही रोल नाही. मग केंद्र ऑटोमॅटिकली जोपर्यंत राज्य केंद्राला लिहित नाही, आज राज्याने केंद्राकडे मागणी केली आहे का? केंद्राकडे कुठलाही पत्रव्यवहार केलाय का? अनुच्छेद 9 मध्ये या आरक्षणाचा समावेश करावा असा कुठलाही पत्रव्यवहार आताच्या आघाडी सरकारने, तिघाडी सरकारने केलेला आहे का? बरोबर. केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे, त्यामुळे आरक्षणावरून सुद्धा पुन्हा एकदा सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना रंगलाय. पण श्रीहरी अणे सर, तुम्हाला या कायदेशीर लढाईमध्ये काय वाटतं? केंद्राचे आणि राज्याचे संबंध यामध्ये किती महत्त्वाचे ठरतात? या लढाईमध्ये केंद्र आणि राज्याच्या संबंधानं काही फारसं महत्व नाही. बरोबर. जो मुख्य मुद्दा या केसच्या मुळे चर्चेला जाईल, कोर्टामध्ये विचार केला जाईल, तो म्हणजे 50% ही काय काळ्या दगडावरची रेष आहे का? कोणत्या सिच्युएशन मध्ये 50%ची वाढ करता येईल? बरोबर. याच्याबद्दल लिगल आर्ग्युमेंट्स होते. कारण 50% हे अनेक वर्ष चालत आलेली प्रथा आहे, पण 50% आरक्षण ह्याचा फायदा खरोखर समाजाला होतोय का नाही होतोय? समाजाचा 50%हून जास्त एरियाला फायदा करून देण्याकरता 50 ची 60 करावी का किंवा 70 करावी का, याच्याबद्दल लिगल डिबेट अजून झालेली नाही. ती आता पहिल्यांदा होणार आहे. बरोबर. ती केसमध्ये होईल.
बरोबर आहे. आणि सरांनी महत्त्वाचा मुद्दा सांगितलाय की 50% वर जर आरक्षणाची मर्यादा न्यायची असेल तर नेमक्या कोणत्या कोणत्या कायदेशीर बाजू तपासून पाहाव्या लागतील यावर आता घटनापीठच काय तो निर्णय देणार आहे. पण आता आपण पाहिलं तर कोरोनामुळे आर्थिक संकट आहे, महामारीचं संकट आहे आणि या सगळ्यामध्ये ठिकठिकाणी मराठा समाज आक्रमक झालाय, मराठा समाजाची आंदोलनं आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सगळ्यांना आवाहन केलंय की आंदोलनं जरी करायची असतील तरी शांततेनं करावी लागतील, गर्दी टाळावी लागेल आणि त्यामुळेच आता सगळीकडे कायदेशीर बाजूंकडेच आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आता घटनापीठ नेमकं काय निर्णय देतं यावरच मराठा आरक्षणाचं भवितव्य अवलंबून असणार आहे. या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आता इथेच थांबूया. आपण इथेच थांबणार आहोत, पण त्याबरोबरच तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता आमच्या YouTube चॅनेलवर आणि सोशल मीडियावर सुद्धा. ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.